महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या लाडक्या भगवान शिवांची आपण शिवरात्र साजरी करतो. जेवढे काही करता येतील सेवा त्या सगळ्या करणार आहोत आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बाकीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, नक्की जाऊन बघा. आजचा दिवस फक्त पूजेपुरता मर्यादित नसून आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचे प्रतीक आहे. आजच्या दिवशी जर आपण भगवान शिवांची पूजा केली तर जीवनातील सगळे दुःख दूर होतात आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आज महाशिवरात्रीला योग्य मार्गाने पूजा केली आणि योग्य आनंद घेतला तर नियमाचे पालन करून घ्यायचे म्हणजे आपल्याला शिवभगवानांची विशेष कृपा मिळते आणि जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. आज आपण भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचं सगळं अर्पण करणार आहोत. तर थंडाईचा भोग अर्पण करायचा आहे, कारण थंडाई महादेवांना खूप आवडते. आपण मंदिरात जाऊन महादेवांना थंडाई अर्पण करू शकतो. घरात आपल्याला मखाण्याची खीर करायची आहे. मखाण्याच्या खिरीचा प्रसाद आपल्याला महादेवांना अर्पण करायचा आहे. मखाना खीर अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्रग्रहाची स्थिती शुभ राहील आणि अनेक ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळेल. आज आपण महादेवाला लस्सीसुद्धा अर्पण करू शकतो, कारण आपल्या जीवनात असलेल्या त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी, सुखशांती आणि समृद्धी मिळण्यासाठी आपल्याला लस्सी अर्पण करायची आहे. आपल्याला जर नोकरी व्यवसायामध्ये समस्या असतील, त्या संपतच नसतील, तर प्रगतीच्या संधी मिळण्यासाठी आपल्याला आज शिवाला मालपुआ अर्पण करायचं आहे. पण त्याच्यामध्ये थोडी भांग घालायची आहे आणि मग ते अर्पण करायचे आहे. आज आपण हलवा, फळे आणि भस्मसुद्धा अर्पण करायचं आहे. या दिवशी रवा किंवा खीर बनवा आणि अर्पण करा. हंगामी फळे आपण नक्की अर्पण करायचे आहेत आपल्या शिवभगवानला. आज पंचामृतसुद्धा अर्पण करायचं आहे. दूध, दही, तूप, मध आणि साखर ह्याने शिवलिंगाला आपल्याला अभिषेक करायचा आहे. देवाचा अभिषेक करताना त्याचा आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य तितका जप करायचा आहे. उपवास ठेवायचा आहे. रात्री जागरण करायचं आहे. शिवपुराण, शिवस्तोत्राचे पठण करायचे आहे आणि दानसुद्धा करायचे. ज्यांना गरजूंना अन्न, वस्त्र, पैसे असे दान करायचे म्हणजे आपल्याला पुण्य. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीने एकत्र शिवपार्वतीची पूजा करायची. यामुळे नाते घट्ट होऊन मनोकामना पूर्ती होते. महादेवाला बेलाचे पाण्याने धतुरे अर्पण करायचे आहेत. रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी आहे. आर्थिक सुबत्तेसाठी शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करायचं आहे. वास्तू निवारणासाठी घरामध्ये महाशिवरात्रीला शिवलिंगाची स्थापना करून पूजा केल्यास दोष दूर होतात. आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र म्हणायचा आहे. आपल्याला नैवेद्यामध्ये महादेवाला दूध, दही, मध, तूप, साखर असं अर्पण करायचं आहे. बेलाची पाने महादेवांना खूप प्रिय आहेत, ती नक्की अर्पण करायची आहेत. आपल्याला फक्त आज आहे ना, उपवासामध्ये आज भगर न खाण्याचा सल्ला दिलेला आहे. तर आज वरई खायची नाही आहे. आज महादेवांना म्हणजे शिवलिंगावरती पांढरी फुले, धोत्रा, मोगरा, तांदूळ, पांढरे चंदन अर्पण करायचं आहे. तांदूळ अख्खे बरं का, अखंड तांदूळ अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतील आणि शिवभगवानांना पांढरा वस्तू खूप आवडतात, खूप प्रिय आहेत. म्हणून आपल्याला आज पांढऱ्या रंगांचं सगळं अर्पण करायचं आहे. मंत्रजप करायचा आहे. रात्री जागरण करून मंत्रजप केला अत्यंत फलदायी असतो. पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी ओम त्र्यंबकम यजामहे हे सगळं म्हणायचं आहे आज रात्री जागरण करून. या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता आपण आज काय करायचं नाही ते बघतोय. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहायचं आहे. घरात शांतता ठेवायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तामसिक अन्न, मांस, मद्य आणि कांदा, लसूण हे खायचं नाही आहे, सेवन करायचं नाही. उपवास नसेल त्यांनी पण आणि उपवास असणाऱ्यांनी पण उपवास सोडताना सुद्धा या वस्तूंचं सेवन करायचं नाही. शिवलिंगावरती कनेर, कमळ, केतकी अशी फुले व्हायची नाही आहेत. तुळशीची पाने अर्पण करायची नाहीत, कारण आज शिवपूजेत तुळस निश्चित मानली जाते. शिवपूजेला तुळस चालतच नाही. आज नाही, रोजच, कधीच चालत नाही. आज शिवलिंगाला चुकूनही शंखाचे पाने अर्पण करायचे नाहीत.
खोटे बोलणे, रागावणे, कोणाचे अपमान करणे हे टाळायचं आहे. पूजेमध्ये तुटलेली फुले, शिळे भोग किंवा मळलेले कपडे वापरायचे नाहीत. आज आळस आणि नकारात्मक विचार टाळायचे आहेत. आज काळे तीळ किंवा तुटलेले अक्षत अर्पण करायचे नाहीत. आणि 4 वेळा पूजा करायची. यामुळे रात्री झोपणे टाळायचे आहे आणि पूजा मंत्र करायचे आहे. जागरण करायचं आहे. भगवान शिवशंकरांना प्रसन्न करायचं आहे आणि आपल्यावरती कृपा बरसण्यासाठी आज आपल्याला भगवान शिवांची खूप पूजा अर्चा मंत्रजप करायचे आहेत. आज आपण मंदिरात जाऊन पूजा करायची आणि पूजा आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याला मंदिरातून काही खास गोष्टी घरी आणायच्या आहेत. त्या अत्यंत शुभ आहेत. यामुळे ना घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि आपल्याला कायम समृद्धी राहील. तेव्हा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आपण देवांच्या शुभ आशीर्वादाचे प्रतीक म्हणून या गोष्टी घरी आणायच्यात. काय? बेलपत्र. भगवान शिवांना अर्पण केलेले एखादे तरी बेलपत्र घरात आणून आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवायचे आहे. यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि पैशांचा ओघ कायम टिकतो. पार्वती मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी मंदिरात मातेला अर्पण केलेल्या बांगड्या, चोळी किंवा हळद-कुंकू यापैकी काही वस्तू आपल्यासोबत घरी आणायच्या आहेत आणि आपण विवाहित स्त्रियांनी ते परिधान करायचे आहे. म्हणजे अखंड सौभाग्य प्राप्त होते, पतीचे आरोग्य आणि आयुष्य वाढते, तसेच स्वतःच्या मानसिकतेचा सकारात्मक बदल होतो. शिवलिंगावर अर्पण केलेल्या जलापैकी पाण्यापैकी थोडंसं जल एका भांड्यात गोळा करून ते घरी आणायचं आणि हे तीर्थ म्हणून संपूर्ण घरात शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं? नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जर कोणी घरात आजारी असेल तर त्यांच्यावर सुद्धा हे पाणी शिंपडल्यास आरोग्य सुधारणार आहे. महाशिवरात्रीची रात्र ही केवळ पूजेची नाही आहे, आत्मिक उन्नतीची आहे. तर या दिवशी उपवास धरल्याने मन, शरीर शुद्ध होते आणि जे शिवतीर्थ आपण आणतो ना, ते प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात जर शिंपडले तर वास्तुदोष दूर होणार आहेत आणि सकारात्मक लहरींचा संचार आपल्या घरात राहणार आहे. तेव्हा मंदिरातून भस्म आणून कपाळावर लावणे हे पवित्र आहे आणि शिवाची कृपा मिळवून देण्यासाठी हे भस्म आपल्याला घरी आणून घरातल्या प्रत्येकाच्या कपाळावर लावायचं आहे. दिवसभर लावायचं आहे. शिवरात्रीच्या पूजेनंतर मिळालेला प्रसाद ग्रहण करणे शुभ असते. म्हणून मंदिरात कोणताही प्रसाद मिळाला ना, तो शिवभगवानच्या कृपेखाली, आशीर्वादाखाली बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. म्हणून तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. कारण आजच्या दिवशी फक्त उपवासाचाच प्रसाद देतात मंदिरांमध्ये, तर तो प्रसाद न चुकता ग्रहण करायचा आहे, न चुकता घरी घेऊन यायचा आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तो प्रसाद एक एक घास कसेना पण द्यायचा आहे. भस्म लावायला विसरू नका. म्हणून आजच्या दिवशी भगवान शिवशंकरांची मनापासून आणि श्रद्धेने पूजा करा आणि स्वतःला समृद्धीच्या मार्गावर न्या. हे व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला भेट द्या. कारण महाशिवरात्रीचे 4 ते 5 व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. खूप उपयुक्त माहितीचे आणि उपयुक्त मंत्रांचे व्हिडिओ आहेत, तर नक्की भेट द्या. चला, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत ओम नमः शिवाय.